पवित्र स्थल भगवान श्री हनुमानजी महाराज मंदिर प्रांगणामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण कार्यक्रम सोहळा या निमित्ताने असलेली आजची ही कीर्तन सेवा. एक तास भगवत चर्चा, श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भाविक संत मंडळी, भजनी मंडळी, श्रोते मंडळी, मातृशक्ती या सर्वांनाच आजच्या या व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम आहे. आपल्या या गावामध्ये सुंदर सोहळा आज साजरा होत आहे. भले गावाचं नाव कोपरा आहे, पण कोपऱ्यातच का होईना एवढा भक्त समुदाय या ठिकाणी संघटित झालेला आहे. श्री हनुमानजी महाराजांच्या कृपेने नवीन मंदिर निर्माण कार्य पूर्ण झालं. आज मूर्तिप्राण प्रतिष्ठा, कलशारोहण असाही कार्यक्रम आज संपन्न झाला. आजच सकाळी पुढे कार्यक्रमाच्या नंतर महाप्रसादही आहे. असं हे एकंदर कार्यक्रमाचं स्वरूप. बहुसंख्येनं जमलेला हा भक्त समुदाय या अभंगाला अनुसरून आपण थोडा विचार करणार आहोत. यथामती यथावकाश शांत व प्रसन्न चित्त होऊन श्रवण करायचं काम आहे आपलं. आपल्या सुखसुविधा, एवढा गोड संसार, घरचे एवढ्या सुखसुविधा सोडून, गाद्या उशा सोडून गिट्टीवर बसलेत माणसं. आपली आस्था, आपली श्रद्धा, आपल्या या भक्तीला नमन आहे. माणसाची श्रद्धा माणसाला देवाकडे ओढून आणते. असा हा एक भाविक समाज, भाविक समाजाची सेवा करण्याचं भाग्य आज मला मिळालं. धन्यवाद. नेहमी सांगत असतो, माणसाने निवडून दिलेला माणूस, जनतेनं निवडून दिलेला माणूस दिल्लीच्या राजगादीवर आरूढ होतो. दिल्लीला जाऊन बसतो, दिल्लीत बसतो, राजधानीमध्ये जनतेनं निवडून दिलेला दिल्लीत जाऊन बसतो. आणि ज्याची निवड देवानं केली असेल तो कीर्तनात बसतो. इथं जनतेनं निवडलेलं कोणीच नाही, देवानंच निवड केलेली आहे आपली सर्वांची. म्हणून ज्या ज्या वेळेस बसायला मिळतं त्या त्यावेळेस आपलं सौभाग्य समजायचं. असा हा सुंदर योग आपल्या जीवनातील. आणि मग यांची सेवा करायला मिळते, हे किती भाग्य आहे. ज्यांना देवाने निवडून दिलं त्यांची सेवा महत् भाग्य आहे.
कळस आज आरोह झालेला आहे. आरोहन काय म्हणतात त्याला? आरोहन. 2 शब्द आहेत, कलशा आरोहन असं एक नाव आहे. मराठी संस्कृत शब्दाचा मोठा खेळ आहे. आरोह, अवरोह. अवरोह म्हणजे खाली आणि आरोह म्हणजे वरी. या संप्रदायामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये आरोहाला महत्व आहे. कशाला महत्व आहे? आरोह. उंच जाण्याला महत्व आहे, वर जाण्याला महत्व आहे, म्हणून त्याचं नाव कलशा आरोहन. माणसं समाजामध्ये देवाला विन्मुख होऊन आपल्या धर्माला, आचाराला, संस्कृतीला जे काही वंचित राहतात ते आरोहन होत नाही त्यांचं. काय होते? अवरोह. अवरोह होतो त्याचा. म्हणून कोण्याही माणसाचा अवरोह होऊ नये जीवनामध्ये, याच्यासाठी कलशा आरोहन. याच्या मागे असं एक रहस्य दडलेलं आहे. पतन होऊ नये. अवरोह म्हणजे पतन होऊ नये. ज्याला आपलं पतन करून घ्यायचं नाही, त्यांनी अशा एका अधिष्ठानाचा आश्रय घेणं गरजेचं आहे, हे सांगून दिलं आपणाला. तर अवरोह आणि आरोह. आपल्या जीवन यात्रेमध्ये आपण किती प्रमाणामध्ये आपल्यामध्ये सुधार झाला, परिवर्तन झालं, त्याला म्हणतात आरोह. आणि किती आपण बिघडलो त्याला म्हणतात अवरोह, पतन होणं. देवाच्याच मंदिरावर कळस बसला, याचा अर्थ असा आहे की ते कधीही त्यांचं पतन झालं नाही. ते एक तत्व असं आहे की ते सर्वांना घेऊन एक उंच अशी दिशा गाठते, पण कधी खाली कोणाला पडू देत नाही. हे हनुमंत तत्व आहे, हे शिव तत्व आहे, महादेव तत्व आहे की ज्याचा आश्रय घेतल्यानंतर. आणि अवरोह हे जीव आहे आणि आरोह हेच शिव आहे. लक्ष देऊन ऐकायचं. कीर्तन कमी होत चाललेत आता, लक्ष देऊन ऐकायचं. अवरोह आणि आरोह, एक जीव एक शिव. शिवत्वातून खाली येणं हे जीवत्व आहे, अवरोह आहे. आणि जीवत्वातून पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाशी जाणं, शिवत्व प्राप्त करणं, हेच आरोह आहे. हे कळस तुम्हाला मला एकच सांगते की तुमच्या जीवनामध्ये असा आरोह होऊ द्या. काय होऊ द्या? आपण तुम्ही आम्ही कोण्या कामाला, कोणत्या कार्यक्रमाला आलोत आज? आरोहन. हे लक्षात असू द्या. आपण सर्वजण आलो तिथं कोणत्या कार्यक्रमात? आरोहन, कलशा आरोहन. याचा अर्थ काय की आपण आरोहन कार्यक्रमात याच्यासाठी आलोत की आपल्याही जीवनामध्ये उत्थान झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे, आरोहन झालं पाहिजे, अवरोहन होऊ नये. समाजामध्ये अनेक गोष्टी आहेत की माणसाला खाली आणतात खेचून. त्याच्यामध्ये संसार क्षेत्रामध्ये व्यसन माणसाचं पतन करते, अवरोह खाली आणते. आणि परमार्थ क्षेत्रामध्ये विषय माणसाचं पतन करते. 2 गोष्टी. परमार्थामध्ये कोण खाली आणते?
तसंही नाही ध्यानात. विषय विषय आणि संसार क्षेत्रामध्ये व्यसन. बिडी असेल, तंबाखू असेल, गुटखा असेल, सागर असेल, जे काही असेल ते असेल, सिगारेट, गांजा, दारू, हे संसार क्षेत्रामध्ये पतन करणाऱ्या गोष्टी आहेत. संसारामध्ये पतन होते व्यसनानं आणि परमार्थात पतन होते विषयानं. विषयाची अपेक्षा, विषयाचा स्वार्थ आपल्यामध्ये आला की माणसाचं परमार्थामध्ये पतन होते. आणि दोन्ही अंगानं जर पतन होत गेलं तर माणूस कुठला राहिला? माणसाचं माणूसपण, माणसाचं मनुष्यत्व, मानसिकता सारी पडून जाते. केवळ एक देखावा माणसाचा राहते की हे माणूस आहे, पण त्याच्यात मनुष्यत्व नाही राहत. जे दुर्लभ आहे, मनुष्यत्व दुर्लभ असलेलं आहे, ते संपून जाते. आणि देवानं तुम्हाला मला दया करून ते मनुष्यत्व दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपणाला आरोहण करायचं आहे की अवरोहण करायचं? आरोहण करायचं. कधी कळसाच्या संबंधानं असा विषय कोणी बोललं नसेल, मला बोलू द्या आता, आहे की नाही? मैदान आहे. आरोहण, उंच जाणं. कळसाच्या वरी काहीही बांधकाम शिल्लक नाही. आहे का अजून काही? कारण काम संपलं. जसं माणसाच्या जीवनामध्ये उत्थान होईल, विकास होईल, उत्कर्ष होईल, त्याच्या जीवनामध्ये पुन्हा जन्म मरणाचं काम आता पुन्हा राहत नाही. उद्धार झाला, त्याचा कल्याण झालं त्या माणसाचं. आपल्याकडे जे आहे ते परिस्थितीमध्ये आम्ही खूप खुश आहोत, आम्ही प्रसन्न आहोत, परंतु उद्धाराचं सोय नाही आहे. इतर पोटाची, शरीराची सुखाची सोय आहे, कल्याणाची ही सोय नाही. कल्याणाची सोय तर आहे उत्थान, विकास, आध्यात्मिक विकास, आध्यात्मिक जीवनामध्ये परिवर्तन, आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नती, व्यसनमुक्ती, विषयमुक्ती इत्यादी गोष्टीपासून आपण उंच जाऊ, असं करीत करीत मुक्ती मिळव. त्या दिवशी कलशारोहणाचा कार्यक्रम खरा झाला. असं तुम्ही रोजही केला तरी कलशारोहण होत नाही. केवळ मारुतीरायाचा कळस बसला याच्यावर नाही जमायचं. आपला कधी बसणार? आणि त्याच्या जीवनामध्ये कळस बसू शकतो ज्याच्या जीवनामध्ये आळस नाही. त्याच्या जीवनामध्ये कळस, आळशी माणसाचं तर कामच नाही. आळशी मंदमती केवी तरे, ते तरुण जाऊ शकत नाही. आळशी माणसाचं काम नाहीये. असं हे कलशारोहण. कळस उंच पाहावं लागते, वरी पाहावं लागते ना. ज्याला खाली बघायची गरज नाही, खाली बघायची पाळी केव्हा येते? तसे काम केलं, खाली बघायची, खाली बघायसारखे कामच करू नये, त्याचा कळस बसणारच. उंच कळसाला पाहताना कसं बघावं लागतं? वरी बघावं लागतं. किती उंच दृष्टी आहे, किती उंच मान आहे आपली, उच्चता जीवनाची गाठली पाहिजे, तेव्हा कळस बसला आपला. आणि हे कशानं होते? तर आपलं अधिष्ठान आपल्या जीवनामध्ये हनुमानजी आहेत. ज्यांनी हे साधलेलं आहे त्यांना शरण गेलं तर ते आपणालाही ते प्राप्ती होते. का मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता,
जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. आपणाला ते उच्चतम स्थिती प्राप्त करण्यासाठी अंधारामध्ये आपली वस्तू आपणाला सापडत नाही. जसं दिव्याचा आधार घेतो आपण, तसं ते उच्चतम स्थिती आपणाला प्राप्त करण्यासाठी अज्ञान अंधकारामध्ये ते साध्य होत नाही. म्हणून हनुमानजी सारख्या महापुरुषांचा आश्रय करा. जसं अंधारातल्या वस्तूची प्राप्ती करण्यासाठी प्रकाशाचा आश्रय करतो आपण, उजेडाचा आश्रय घेतो आपण, तसं उच्चतम स्थिती प्राप्त करण्यासाठी कोणाचा आश्रय घ्यावा? हनुमंत तत्वाचा आश्रय घ्यावा लागतंय. कोणाला? आपल्या मनात आहे, परंतु प्राप्ती करण्यासाठी तिथं जावंच लागतंय. सज्जन हो, लिहून आहे ग्रंथात, पण ठेवून आहे संतात. वस्तू लिहून आहे ग्रंथात आणि ठेवून आहे संतात. ग्रंथ याच्यासाठी वाचवायचा आहे की कुठं ठेवलेला आहे समजून घेण्यासाठी वाचवायचा आहे, पण प्राप्त करायसाठी कुठं जावं लागतंय. म्हणूनच म्हणतात ना, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हरे प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. कोणाचे पाय धरायचे बघा. आता तुकोबराय म्हणले, शरण शरण जी हनुमंता. कोणाचे पाय धराव? जिथं आहे, ठेवून आहे जिथं, त्याचे पाय धराव. आणि ग्रंथात लिहून आहे, वाचून माहिती होईल, परंतु ठेवून नाही, तिथं लिहून आहे. अनुभव संताला आहे आणि शब्दानं, अक्षरानं लिहून ग्रंथामध्ये आहे. एका गावामध्ये एक वारकरी होते, वयोवृद्ध झाले. त्यांना असं वाटलं की आपण आपल्या प्रांगणामध्ये, प्रांगण खूप मोठं होतं, मोठा घराणा, वारकरी घराणा, आपल्याच दारामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपण बांधावं, असं त्या वारकऱ्याला वाटलं. त्यांनी ते मंदिर निर्माण केलं, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती बसवली, रोज पूजा अर्चा, हरिपाठ, आरती, धूप, दीप, नैवेद्य चालू झालं. खूप छान झालं. कालांतराने त्यांचं आयुष्य संपलं वारकऱ्याचं. तो गेला देवाघरी. त्यांना 4 पोरं होते. त्या पोरांनी बसले आणि विचार करू लागले की आपल्या बापानं खूप मोठा व्यवहार केला, शेती आहे, सावकारी आहे, मोठा व्यवहार होता, आणि आपणाला काही सांगूनच गेलं नाही. कोणाला किती दिलंय, कोणाकडून काय यायचं आहे, माहिती दिलीच नाही. मग बसले 4 जण, बापाची वही काढली, खाते वही असते ना लिहिलेली, ते वही काढली, पुरी तपासून पाहिली, एक एक पान, कोणाला किती दिले, कोणाकडून किती यायचं आहे, सगळे नाव लिहून आहेत. ठीक आहे म्हणले. जाता जाता एक मध्य भागामध्ये एक पान होतं. त्या पानावर लिहून होतं की पाडव्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता कळसामध्ये 10,000 सोन्याच्या मोहरा ठेवलेल्या आहेत मंदिराच्या कळसामध्ये. कुठं लिहून आहे? माहिती कुठं आहे? वहीमध्ये आहे माहिती.
पोरांनी विचार केला की 10,000 सोन्याच्या मोहरान आजच्या काळामध्ये भाव किती आहे सोन्याचा? किती रुपये होतील, किती संपत्ती होईल? अरे असले 10 मंदिरं बांधता येतात म्हणले. काय करूत आपण? पाडा. हे मंदिर पाडून सोनं काढून घेऊ, याच्यापेक्षा दुप्पट मोठं बांधू मंदिर. कळस ते शिखर पाडायला सुरुवात केला, कळस काढला, त्याच्यामध्ये पाहिलं नाही, पूर्ण शिखर पाडत पाडत आले नाही. मंदिर पायापर्यंत खंदून काढलं मंदिर, सोनं नाही. कसं लिहिलं असेल बापानं? गांजा फिंजा ओढून लिहिलं असेल काय? पोरांना वाटलं, शंका येऊ लागली. एवढं मोठं मंदिर आणि बिघडून गेलं, आपल्या हातानं पाडण्यात आलं, अपराध झाला. रडत बसले पोरं. एवढ्यामध्ये एक वारकरी आला, संत होते ते, ज्यांचा अनुभव होता. काय झालं पोरांनो, काय रडता तुम्ही? म्हणले महाराज असं असं झालं. असं लिहू नये याच्यामध्ये. बघू ते वही इकडं आणा. वही आणली, तपासली, वाचलं त्याच्यामध्ये. म्हणले पोरं हो, हे खोटं नाही, हे लिहिलेलं खरं आहे. अरे हे बी वडूनच आलंय की काय? खरं असेल तर निघलं का नाही त्याच्यामध्ये? ते म्हणले मी काढून देईन तुम्हाला. म्हणले कसं काढणार तुम्ही? बांधा मंदिर पुन्हा. त्याचं औरस चौरस किती रुंद होतं, किती उंच होतं, कळस किती होता, काय कसं होतं, जसं होतं तसं त्या हिशोबामध्ये पुन्हा बांधा, पुनर्निर्माण करा. म्हणले हे येड्याचं काम आमच्यानं होईना महाराज. अरे आता बांधल्यानं कसं निघल? ते म्हणले नाही निघालं तर मला फाशी द्या इथंच तुम्ही. एवढी खात्री जेव्हा दिली तेव्हा त्यांनी मंदिराचं बांधकाम केलं. मंदिर बांधकाम पूर्ण झालं. त्या साधूला पकडून ठेवलं होतं. म्हणले द्या, काढून द्या. ते म्हणले आता नाही, इथं लिहिलंय पाडव्याच्या दिवशी ठेवलेलं आहे, पाडवा येऊ द्या. दम पडावं लागेल की आता. ठीक आहे म्हणले. महाराज तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही, पाडव्यापर्यंत इथंच राहा. हे म्हणलं मला काही काम नाही, खायला द्या, व्यवस्था करा, राहीन मी. 4 महिने पाडवा होता. 4 महिने महाराजाची सोय झाली. राहिले महाराज बी नामस्मरण करीत मंदिरामध्ये बसून हरिपाठ करीत राहिले. पाडवाचा दिवस आला. सकाळी आले महाराजाकडे, म्हणले पाडवा आहे आज. ते म्हणले 10 वाजू द्या. वेळ तुका म्हणे काही न चाले तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावीन. तुका म्हणे येथे न चले तातडी. नाही गडबड जमत परमार्थामध्ये, शांत पाहिजे. वेळ येऊ द्यायला पाहिजे, वेळेची प्रतीक्षा करायला पाहिजे. 10 वाजले महाराज, 10 वाजले. हा ठीक आहे चला, घ्या हातामध्ये एक कुदळ घ्या, एक टोपलं घ्या, एक खोरं घ्या, है ना, खोरंच म्हणतात ना. हा हे सगळं घेतलं. चला म्हणे. पूर्व दिशेला सूर्याचा उदय झालेला. 10 वाजता सूर्य आपल्या आपल्या परीनं उंच आलेला होता आणि त्या कळसाची सावली पश्चिम दिशेला पडलेली होती. कोणीकडे? पश्चिम दिशेला. जिथं त्या कळसाची सावली पडली होती जमिनीवर, त्या सावलीमध्ये खोदाय लावलं कळसाच्या, आणि त्याच्यातून 10,000 सोन्याच्या मुद्रा निघाल्या. कुठं होता सोनं? कळसात होतं की नव्हतं? कुठं होतं? तसं आम्ही मंदिरं पाडीत निघालो. इथं देव भेटल, तिथं देव भेटल, त्या मठावर गेलं तर भेटल, या मठात भेटल, त्या महाराजाकडे भेटल, दाढीवाल्याकडे भेटल, मिशीवाल्याकडे भेटल, भगव्याकडे भेटल, नागव्याकडे भेटल. कुठंच हुडकू नका, संताशिवाय प्राप्ती नाही. काय करणार? कुठं कुठं खड्डे करीत बसला सोनं काढायला, कुठं निघणार आहे तुम्हाला? त्याच्याशिवाय प्राप्ती नाही.
कोणाकडे आहे ती माहिती, कोणाकडे आहे ती प्राप्ती, तर ज्याचा अनुभव आहे त्याच्याकडेच ती प्राप्ती होते. असा अनुभव, अनुभवाचं केंद्र बिंदू एक हनुमंत तत्व आहे जगामध्ये, ज्याच्याकडे देव आहे. देवतया जवळी असे नाही, हृदयातच असे, है की नाही? आपण तुम्ही आम्ही म्हणू शकतो तैसा हृदयामध्ये मी राम, परंतु त्यांनी दाखवलं बी काढून. हनुमानजीनं तर त्यांच्याकडे का देव आहे त्याचं कारण आहे. अनुभव हा बोलण्याचा विषय नाही, अनुभव हा कृतीचा विषय आहे. महत्वाचं सांगालो तुम्हाला, अनुभव हे कशाचा विषय, शब्दाचा आहे का कृतीचा? कृतीचा विषय. ज्याच्याकडे कृती आहे त्याच्याकडे विकृती नाही. शब्द ध्यान ठेवा, ज्याच्याकडे कृती आहे परमार्थात त्याच्याकडे विकृती नाही. आणि जिथं तुम्हाला विकृती दिसेल समजायचं की याच्याकडे कृती नाही, कृती नाही. आता एवढ्या हजारोच्या संख्येनं आम्ही परमार्थामध्ये दिसतो, पण कृतीनं किती लोक असतील, कृती किती लोकांची असू शकते. कृती महत्वाची आहे. आणि अनुभव हा कृतीचा विषय आहे, शब्दाचा नाही, शब्दाचा विषय नाही. तुका म्हणे येते पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामान, शब्दाचे गौरव कामान. तुका म्हणे येते पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामान, शब्दाचे गौरव कामान. शब्दाचे गौरव. आणि तुम्ही आम्ही शब्दाच्या जाळामध्ये फसलेले आहोत. कोणता महाराज काय सांगते त्याच्यामध्ये रंगून गेलो. अनुभवाचा संबंध तुम्हाला नाही, आम्हाला नाही. कोण किती हसवते, कोण किती फसवते, कोण किती रंगवते, कोण किती गाते, कोण किती नाचते, परमार्थाची विकृती करून टाकलं, चिन्ह भिन्न फाडून टाकलं परमार्थ लोकांनी. तिथं कशाचा देव आहे? तेथे कैचा पांडुरंग. तिथं पांडुरंग नाही, तिथं देव नाही. अशा संतांची गरज आहे आपणाला, अशा जाग्याची गरज आहे आपणाला की तिथं त्यांचा अनुभव असावा. आणि ते अनुभव कसा? तुमचा आमचा अनुभव तर नाहीच. जरी देव आम्ही मानलो तरी मंदिरापुरताच मानतो आम्ही. केवढा? मंदिरापुरता. मंदिराच्या बाहेर निघालं देव नाही. मंदिरात देव आहे असे काही मानणारे लोक आहेत. बरं आहे, तेवढं तरी ठीक आहे. एक माणूस बिडी वडत चालला होता, असंच मारुतीच्या मंदिराकडून चालता. मंदिराच्या पुढे आल्यावर त्यानं बिडी पाठीमागं धरली. कशासाठी? देवाला दिसू नये म्हणून. आता हे एवढा आंधळा देव राहते काय? याच्या पाठीमागचं त्याला दिसत नाही तर ते देवही कधी? पाठीमागचं सोडून दे, तुझ्या पोटात काय चाललंय ते दिसते. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. सांगायची गरज नाही. मंदिरापुरताच देव आहे एक. त्याला कनिष्ठ भक्ती म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्याला कनिष्ठ भक्ती. कनिष्ठ भक्ती एकदेशिता आहे.
मंदिरापुरताच देव आहे. ध्यान द्या इकडं. एक भक्ती, 3 प्रकारची भक्ती सांगालो तुम्हाला. दुसरा देव, दुसरा भक्त, मध्यम. कनिष्ठ झाला. कनिष्ठ भक्तीचं लक्षण काय? फक्त मंदिरापुरताच देव, बाहेर निघाला की देव नाही. शत्रू आहेत, मित्र आहेत, वैर आहे, विरोध आहे, भानगडी आहेत सगळ्या. कपट आहे, छळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत. कोणता भक्त आहे? कनिष्ठ भक्त आहे. मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर मंदिरामध्ये आणि विशेष विशेष व्यक्तीमध्ये, संतांमध्ये, महाराज लोकांमध्ये श्रद्धा ठेवतो. 2 जागीच फक्त. एक मंदिर आणि एक महाराज. संत नाही, संत कुठे भेटतात त्याला. संत वेगळे आणि महाराज वेगळे. ते बी सांगून जातो कोपऱ्यामध्ये. एक हे कोपऱ्यातला आहे, कोणाला ऐकू येईना काही नाही. पैशानं मिळतील तेवढे महाराज आणि भाग्यानं मिळेल ते संत. भाग्यानं. म्हणून महाराजांमध्ये देव दिसते आणि मंदिरात देव दिसते. हा मध्यम भक्त आहे. आणि तिसरा मंदिरातही दिसतो, विशेष व्यक्तीमध्येही दिसतो, महाराज मध्येही दिसतो, परंतु चराचरामध्ये परमात्मा दिसतो. सर्वांतर्यामी आहे. वृक्षामध्ये, पशु पक्षामध्ये, सर्वामध्ये परमात्मा दिसतो. हा उत्तम भक्त आहे. सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. कुसोनिया ठाव, कुसोनिया ठाव, आहंतेचा सर्वभूती संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. समर्पक प्रमाण आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. कुसोनिया ठाव अहमतेचा, तोची एक साधू ओळखावा निक्का. एरते अवघे माया, मायात पडलेले पाखंडी आहे. म्हणून हे तिसरा भक्त कोणता? उत्तम भक्त. कनिष्ठ, मध्यम, उत्तम. आता याच्यावरून तुम्ही तुमची भक्ती कोणती आहे तुम्ही ठरवून घ्या. उगा म्हणून घेऊ नका आम्ही उत्तम भक्त म्हणून. तुम्हाला तसं वाटत असेल उत्तम भक्त, नाही तर काही विशेष ठिकाणीच देव दिसत असेल तर मध्यम भक्ती, मंदिरापुरताच दिसत असेल तर कनिष्ठ भक्ती, आणि मंदिरात भी दिसत नसेल तर तितक्या बी खालचे नव आपण, आहे की नाही? कारण आपण कळस बसवाला ना, वरचे आहो आपण, एवढ्या खालचे नाही आपण. कनिष्ठच का असणं, परंतु कनिष्ठातून मध्यमाकडे जायचं आहे. आणि मध्यमातून उत्तमाकडे आपला प्रवास चालू ठेवा. हेच तर कळस बसवायचा आहे. उंच जायचं आहे, कनिष्ठाकडून मध्यमाकडे, मध्यमाकडून उत्तमाकडे. हेच कळस आहे. अशा स्थितीतून परिवर्तित होणं म्हणजेच कळस. अशा स्थितीतून परिवर्तित होणं म्हणजेच कळस आहे. कसा आहे कळस? छान वाटलं? मग महाराज सांगतात की विश्वदेव, याचा अर्थ कोणतं भक्ताचं लक्षण आहे? उत्तम भक्ताचं लक्षण. अभंगाला धरून आहे ना? हा, तेच सोडून जाऊ देऊ नका. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ.
ईशावास्यमिदं जगत उपनिषदाचं ईशोपनिषद. भगवद्गीता म्हणते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. रामचरित मानस हरि व्यापक सर्वत्र समान. प्रेमते प्रगट होई मै जान. बघा, प्रत्येक शास्त्र उपनिषदामध्ये ग्रंथामध्ये जा, उत्तम भक्ताचे लक्षण त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत की सर्वांमध्येच. आणि माऊली सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. आहे की नाही? नाथ महाराजाला विचारा, ते बी सांगतात, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जपत्यासी नाही. कोणत्या भक्ताचे लक्षण आहे ते? मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय उत्तम भक्ताचे लक्षण सांगत असताना पहिल्या चरणामध्ये ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव. विश्वदेव सत्यात्वे, विश्वदेव सत्यात्वे, देव दया धवयासे, देव दया धवयासे. विश्वदेव सत्यात्वे, विश्वदेव सत्यात्वे, देव दया धवयासे, देव दया धवयासे. असा अनुभव ज्याचा आहे त्याच्याजवळ देव आहे. विश्वदेव सत्यत्वे. अजून एक चिंतन या चरणावर सांगून आपण पुढे जाऊ. आपण थोडस 1 तासामध्ये कीर्तन होऊन जाईल. जे जुने श्रोते आहेत त्यांना मजा येत असेल, जे नवीन आलेत ते वाट बघत असेल कवा हसीत की वाट बघत राहत. सत्यत्वे शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. विश्वदेव सत्यत्वे. नेहमीच एक दृष्टांत, एक उदाहरण सांगतो मी. त्याला समजण्यासाठी कितीही वेळेस पुनरावृत्ती झाली तरी दोष नाही, है ना? दोष नाही. हातामध्ये आपण वाटी घेतली, चांदीची वाटी. सोन्याची जरा महाग आहे, चांदीची घ्या. असे धरली आणि तुम्हाला विचारले, हे काय आहे हो? काय सांगणार तुम्ही? वाटी. कशामुळे? ते आकार आल्यामुळे, आकारात असल्यामुळे तिला काय नाव आलं? पण आहे काय ते? चांदी का म्हणणं? आकारामुळे. नामरूप संबंधू, जाती क्रिया भेदू, आकारासीच प्रवादो वस्तुसी नाही. फार मजेदार विषय आहे, लक्षात असू द्या. परमार्थी लोकांनी लक्ष लावून ऐकायचं आहे, ज्यांना समजून घ्यायचं आहे. तेच अभंगाचा खरा आशय आहे महाराजांचा. आकाराला आल्यानंतर आम्ही वाटी म्हणली, परंतु वस्तुस्थिती वस्तुतः ते काय आहे? चांदी आहे. पण त्याला चांदी कोणी? तसं हे विश्व म्हणजे हे स्त्री आहे, हे पुरुष आहे. हे आकाराला आल्यामुळे आम्ही ह्याला बाई म्हणालो, याला पुरुष म्हणालो, याला कुत्र म्हणालो, याला मांजर म्हणालो. पण आकारानं ही सगळं नाव वेगळे वेगळे, पण वस्तूनं सगळ्यामध्ये एकच परमात्मा आहे. म्हणून विश्वदेव. विश्वदेव कसं काय होऊ शकते? सत्यत्वे. सत्यत्वे चांदी आहे आणि आकारानं वाटी आहे. तसं सत्यत्वे देव आहे आणि आकारानं विश्व आहे.
लक्षात आलं? विश्वदेव, विश्व, देव सत्यत्वे आकारानं विश्व आहे, वाटी आहे. असं ज्याला वाटलं, हे ज्याला कळालं, महाराज सांगतात की त्याच्यापासून देव दूर नाही, देव तया जवळी असे. आणि अशा अनुभवज्ञ संताकडं जर आपण त्याचं दर्शन घेतलं तर पापनाशे दर्शने विठोबा रखुमाई. जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. त्यांच्या दर्शनानं पाप जाते. कोणाच्याही पाया पडत बसलं तर पाप जात नाही. जे आपलं पाप काढून घेतात ते संत दर्शनानं काय काढून घेतात? का हसायला आता? कुठं आहे पाप? तुमच्या खिशात बसलंय आहे की नाही? खिशामध्ये आहे पाप, आहे की नाही? नोटा काढून घेतात ते नाही, तुमचं पाप काढून घेतात ते संत आहे. आता आम्ही महाराज की केली, सगळ्यामध्ये उत्तम व्यवहार एवढाच दिसला आम्हाला, पैसे कमवायचं, जोडून या धन. मग आता उत्तम व्यवहार कोणता याच्यापेक्षा चांगला आहे? हेच सोपं आहे. धन हरण करणं हे संतांचं काम नाही. एखाद्याचं पाप हरण करते, एखाद्याचं दुःख हरण करते, एखाद्याची पीडा हरण करून घेते, हे संतांचं लक्षण आहे. संत शारीरिक पीडा हरण करून घेतात, त्याचं नाव वैद्य आहे. भार ओझे तुम्हाशी कोमटे ते करा माझे. भार ओझे तुम्हाशी कोमटे ते करा माझे. भार ओझे तुम्हाशी भार ओझे तुम्हाशी भार ओझे तुम्हाशी. संताकडे एक प्रार्थना केली, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. शारीरिक पीडा काढून घेतात त्याला वैद्य म्हणतात, आणि मानसिक पीडा काढून घेतात त्याला संत म्हणतात. मानसिक पीडा, मनाची स्थिती सुधार, मनाच्या स्थितीमध्ये होते. मानसिकता असं आहे. पैसे काढून घ्यायला अनेक मार्ग असतील, परंतु हे काढून घेणं. झाली पापा तापा तुटी. शाबाश. झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी, त्रिविध तापाची गोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे म्हणून पाप नाशे दर्शने. असं हे संतांचं महिमा आहे. पण संत हुडकीत बसण्यापेक्षा गावकरी मंडळी यांना विनंती आहे, इकडे तिकडे महाराज संत हुडकीत बसू नका. ज्यांची आपण प्राणप्रतिष्ठा केली त्याच्यामध्ये संतत्व आहे, देवत्व आहे, अस्तित्व आहे, सर्व काही एका ठिकाणी केंद्रित झालेलं आहे. त्याचं नाव आहे हनुमंत तत्व. त्याचं दर्शन घ्यायला यावं. गावाला गाव शोभा द्यावं याच्यासाठी मंदिर बांधलेलं नाही. आम्ही दर्शनाला यावं आणि पापाचा नाश होत जावा याच्यासाठी हनुमंत दर्शन करत जा. धूप दीप नैवेद्य आरती पूजा नेहमी झाली पाहिजे. पैसे देऊन पुजारी लावून करून माणसं बेफिकर होतात. काही गोष्टी अशा आहेत की ते स्वतःलाच करावं लागतात. राजा झाला तरी परमार्थ क्षेत्रामध्ये रुपये पैशानं देऊन करायची व्यवस्था नाही. भक्तीमध्ये त्याला संसारात व्यवस्था आहे. जे पैशानं केल्या जाते त्याला संसार म्हणतात, आणि स्वतः जे आपण सेवा करून केली जाते त्याला परमार्थ म्हणतात. ते परमार्थ आहे.
आहे की नाही? आपणच करावं लागतं ते. रुपये पैसे मजुरी नौकर जाऊन झाडून काढणं स्वच्छ करणं हे आपण करतो गावोगाव, परंतु त्या केल्याचं पुण्य त्याला जाते, तुम्हाला काय येणार नाही. जो सोय कष्टला तोची भला. जो स्वये कष्टाला तोची भला. आणि परमार्थामध्ये स्वतःसाठीच करायचं आहे. आपुले आपण करा सोडवल खराच सोडवा. आपुली हिता जो असं जागे. बस स्वतः करावं लागते पूजन भजन चिंतन सगळं. माझ्यानं होत नाही, तू माझ्या नावचा हरिपाठ कर, मी 500 रुपये तुला देतो. जमते काय? एक दिवस असं करा मग श्रीमंत लोकांनो, ज्याच्याकडे पैसा उतू आलाय त्यांना सांगतो, त्यांनी एक काम करा, मग तुम्हाला पुरसत नाही तर रोज 500 रुपये जेवायला देत जा एखाद्याला. माझ्या नावचं तू जेवण कर, मला जेवायला वेळ नाही. शक्य आहे का? हा. तर तसं प्रत्येकाने आपण स्वतःहून करायचं आहे. तिथं पूजा भक्ती करा. मंदिर झालं आपलं सौभाग्य आहे. खूप छान. अनेक माता भगिनींचं याच्यामध्ये योगदान आहे. कळस बसलेला आहे आणि सर्वांचा आशीर्वाद मिळाला म्हणून एक कार्य सिद्धीला गेलेलं आहे. याच्यामध्ये काही शंका नाही. म्हणून हनुमत तत्व असं आहे की तिथं देवत्व आहे. देवतया जवळी असे पापनाशी दर्शने. संत श्रेणीमध्ये मानलेलं आहे पहिलं त्यांना, आणि मग देवत्व आलेलं आहे त्यांना. तर हनुमानजीला गुरु श्रेणीमध्ये, संत श्रेणीमध्ये जय 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 हनुमान गुसाई कृपा करव गुरु. गुरु आणि देव हे दोन श्रेणी तिथं आलेले आहेत. तर असं हे तत्व आहे. दुसरी गोष्ट आहे की जिथं विश्व हे देव आहे कळालं, जिथं उत्तम भक्ती ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली असेल, त्याच्या जीवनामध्ये दोन गोष्टी कायमच्या संपून जातात. त्याचं नाव आहे काम क्रोध नाही चाली, 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 बुद्धी झाली समता, बुद्धी झाली समता, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, ओ देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, बुद्धी झाली समता, बुद्धी झाली समता, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे. हे जे तिसरं चरण आहे ना, हे हनुमानजीच्या संबंधानं संतांनी केलेलं आहे. खेळिया माझी हनुम्या शान, तो न पडे काम व्यसनी रे, कामची नाही तेथे क्रोधची कैचा, तेथे कैचे भांडण रे, रामागड्याची आवडी मोठी, मनोनी लंके पेने रे. असं वर्णन केलेलं आहे. कामची नाही, काम क्रोधा नाही, हे तिथं शोभते. ते तुम्हाला आम्हाला लवकर राग येते, नाकावरच राग आहे की नाही? माशी बसलेली सहन होत नाही. एक बार दोन बार उडवली माशी, जायच नाही गेली, आणि ते जेवढी उडवली तेवढी जास्त बसते. रगरग बुक्कीच घातली नाकावर, माशी गेली निष्ठून आणि नाक सापडलं रक्तबंबाळ. काय झालं? एकच माशी होती, सत्वत होती, इकडून तिकडं तिकडून इकडं, बुक्की मारून रक्त निघाल्यावर 1000 माश्या जमा झाल्या. वाढलं की कमी झालं?
तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये वाढतच चाललेलं आहे, पण कमी काही व्हायला तयार नाही. अजून तर रक्तामुळे जास्त माशा आल्या. पण असं काम क्रोधावर कंट्रोल करणं हेच भक्तीचं लक्षण आहे. त्याच्यासाठी हनुमंत उपासना आवश्यक आहे. वैराग्यासाठी, विवेकासाठी, काम क्रोधावर संयम नियंत्रित ठेवण्यासाठी, अनुशासनात जगण्यासाठी हनुमंत उपासना आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही आवर्जून सांगतो की हनुमान चालीसा गावगाव करा, करत जा हनुमान चालीसा. सगळ्या पोरांनी तरुणांनी हनुमान चालीसा करा. रोज नाही झाली तर शनिवारी शनिवारी तरी येऊन सामूहिकरित्या मंदिर परिसरामध्ये यायचं, मंदिरामध्ये बसायचं. 10, 20, 25 जेवढे जमतील तेवढे, जेवढे तरुण असतील तेवढे, आहे की नाही. जे येतील ते तरुण, कोणी काय येणार, वयाची काही आठ नाही त्याला. तर असं हे करत जाऊ. चला तर काम क्रोधावर प्रयत्न करत करत आपलं जीवन यात्रा आपणाला पुढे घेऊन जायची आहे. महाराज सांगतात की अशी गुरुकृपा ज्याच्यावर होते त्याला हे सगळं साध्य होते, देवाची प्राप्ती होते आणि त्याच्या जीवनामधून, ज्याच्या जीवनामध्ये कामक्रोध नाहीत, देवतया जवळी असे, ज्याच्या जीवनामध्ये सर्व परमात्माचं स्वरूप आहे असा अनुभव आहे, देवतया जवळी असे. काम क्रोध नाहीत, देवतया जवळी असे. आणि तिसरी गोष्ट आहे, ज्याच्या जीवनामध्ये भेदाभेद नाही, देवतया जवळी असे अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे भेदा